लोकशाहीत सत्तेवर टीका करणे, निषेध व्यक्त करणे आणि आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे। तो राज्यकर्त्यांची कृपा नाही। सरकार विरोधी घोषणा दिल्या किंवा शांततापूर्ण आंदोलनात सहभाग घेतला म्हणून एखाद्या नागरिकावर कठोर प्रशासकीय कारवाई करणे ही लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच हरताळ फासणारी बाब आहे। अलीकडील एका न्यायालयीन निर्णयाने हाच घटनात्मक संदेश पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केलाय। न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केलंय की केवळ सरकार विरोधी घोषणाबाजी किंवा धोरणांविरोधातील आंदोलन हा गुन्हा ठरू शकत नाही। नागरिकांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार कोणत्याही प्रशासनाला हिरावून घेता येणार नाही। पोलीस यंत्रणा ही कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा सत्ताधाऱ्यांची नव्हे तर कायद्याची आणि जनतेची सेवक आहे, याचीही न्यायालयाने स्पष्ट आठवण करून दिली। दरम्यान आंदोलकांना कायद्याच्या धाकाने दडपण्याचा प्रयत्न करणे किंवा विरोधी आवाजाला प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्याच्या घटना वाढल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे। अशा वेळी न्यायालयाचा हा हस्तक्षेप लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरतो। सरकारवर टीका करणे म्हणजे राष्ट्रविरोध नव्हे तर उत्तरदायी शासन व्यवस्थेचा आवश्यक भाग आहे। नागरिकांचे स्वातंत्र्य, विरोधाचा अधिकार आणि कायद्यापुढील समानता ही तिची खरी ओळख आहे। सत्ताधाऱ्यांनी टीकेला शत्रुत्व म्हणून नव्हे तर लोकशाहीतील आवश्यक आवाज आणि अभिव्यक्ती म्हणून स्वीकारले पाहिजे। न्यायालय आणि संविधान सर्वोच्च आहे, तशीच राजसत्ता देखील लोकशाहीतील मोठा भाग असतो। कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायालये, माध्यमे हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत। राज्यसत्ता आणि कोर्ट जर प्रामाणिक असेल तर त्यांनीही कायद्याच्या चौकटीतच चालले पाहिजे। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतभिन्नतेचा आवाज दडपण्याऐवजी त्याचा सन्मान करणे हीच खरी घटनात्मक जबाबदारी आहे। लोकशाहीचा श्वास तोच तर आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।